किती दिवसाचं मी सांगितलं की मला डीआरएम पाहिजे, वरिष्ठ अधिकारी पाहिजे तर मीटिंग घे. अरे वरिष्ठ अधिकारी डीआरएमचं काय काम आहे? नाही चालणार. कॉन्फरन्स लागलेली काय कॉन्फरन्स चालली? त्यांना विचारून मीटिंग घेतली होती. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मीटिंगला टाइम द्या म्हणून. मग मला कालच सांगायचं ना, मी एवढे 5-50 लोकांना सांगितलं असतं आपण पुढची तारीख घेऊ. म्हणजे आम्हाला काही कामा नाही काय? तुम्ही मनमानी करता. तुमचे प्रोग्राम लागतात त्यावेळेस सुद्धा आम्हाला कळवत नाही तुम्ही. मागच्या यांनी तसंच केलं. आता हे 4-5 महिन्यापासून आले. मी दरवेळेस तुम्हाला फोन केले, त्यांना फोन केले, मीटिंग लावायची. या लोकांच्या रोषाला मला सामोरं जावं लागतं. नाही असं नाही चालणार. काय हे जर आमचा अपमान करत असेल तर बरोबर नाही. हे आमच्यापेक्षा मोठे झाले का? यांना बाकीचे काम करायला वेळ आहे. आणि तर खासदार एक प्रतिनिधी त्याने मीटिंग बोलवली, डीआरएम ला यायला वेळ नाही. तिकडून जीएम ऑफिस मधून फोन येतो, तुम्ही आम्हाला तुम्ही मुंबईला आला तेवढं जरी कळलं तरी आम्ही तुमची मीटिंग घ्यायला. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पण गांभीर्य दिसत नाही. इथं उघड होती लोकांसमोर म्हणून हे येते नाही. मग हे बाकीच्या अधिकाऱ्यांना पाठवून द्यायचं. आता 3री-4थी लाईन झाली. आपल्याला काही गाड्यांचे स्टॉपेजेस नाही. सामान्य नागरिकाचं काय? आणि त्यांना विचारून आपण ठरवलं. आता 2-3 दिवसापूर्वी 14 तारखेनंतर वेळ 14 पर्यंत खूप लग्न आहे. मग मला त्यांचा 13ला फोन आला. तुम्ही ते मला म्हणे 15 चालेल का? तर मग मी थोडस नाही हवं, 15 किंवा 16 असं चालू होतं. परत किती दिवसाचं मी सांगितलं की मला डीआरएम पाहिजे, वरिष्ठ अधिकारी पाहिजे तर मीटिंग घे. अरे वरिष्ठ अधिकारी डीआरएमचं काय काम आहे? नाही चालणार. कॉन्फरन्स लागलेली काय कॉन्फरन्स चालली? त्यांना विचारून मीटिंग घेतली होती. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मीटिंगला टाइम द्या म्हणून. मग मला कालच सांगायचं ना, मी एवढे 5-50 लोकांना सांगितलं असतं आपण पुढची तारीख घेऊ. म्हणजे आम्हाला काही कामा नाही काय? तुम्ही मनमानी करता. तुमचे प्रोग्राम लागतात त्यावेळेस सुद्धा आम्हाला कळवत नाही तुम्ही. मागच्या यांनी तसंच केलं. आता हे 4-5 महिन्यापासून आले. मी दरवेळेस तुम्हाला फोन केले, त्यांना फोन केले, मीटिंग लावायची. या लोकांच्या रोषाला मला सामोरं जावं लागतं. नाही असं नाही चालणार. काय हे जर आमचा अपमान करत असेल तर बरोबर नाही. हे आमच्यापेक्षा मोठे झाले का? यांना बाकीचे काम करायला वेळ आहे. आणि तर खासदार एक प्रतिनिधी त्याने मीटिंग बोलवली, डीआरएम ला यायला वेळ नाही. तिकडून जीएम ऑफिस मधून फोन येतो, तुम्ही आम्हाला तुम्ही मुंबईला आला तेवढं जरी कळलं तरी आम्ही तुमची मीटिंग घ्यायला. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पण गांभीर्य दिसत नाही. इथं उघड होती लोकांसमोर म्हणून हे येते नाही. मग हे बाकीच्या अधिकाऱ्यांना पाठवून द्यायचं. आता 3री-4थी लाईन झाली. आपल्याला काही गाड्यांचे स्टॉपेजेस नाही. सामान्य नागरिकाचं काय? आणि त्यांना विचारून आपण ठरवलं. आता 2-3 दिवसापूर्वी 14 तारखेनंतर वेळ 14 पर्यंत खूप लग्न आहे. मग मला त्यांचा 13ला फोन आला. तुम्ही ते मला म्हणे 15 चालेल का? तर मग मी थोडस नाही हवं, 15 किंवा 16 असं चालू होतं. परत हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.